चनाची करम विचार चनाची करम
हरि काळ सावधान
हरी क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नासिवंत दे जाणार सकळ ऐश खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नासिवंत दे जाणार सकळ ऐश खातो काळ सावधान तुका म्हणे ये लोकीच्या यवारे नका डोळे दुरे भरून राव नासिवंत दे जाणार सकळ ऐश खातो काळ सावधान हरी विढाला विठ्ठल मस्तक पाया पायावरे या वार करे संताचा 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 मस्तक पायावरी या वार करी संतांच्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुगर लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी आता हृदय आपुले चोपालुनिया भले वरभई सबू पाऊले श्री गुरूंची हे नमस्कारोनी आता सेवेसाठी घेतलेला अभंग महान जगमान्य देवमान्य जगदवंदीने श्री संत तुकाराम महाराज अशा महान संत महात्म्यांची अभंग रचना असून सेवा अधिकार संपन्न श्री संत मोतीराम महाराज
परमनिष्ठ श्री संत देवईमाय महाराज, श्री संत मारुती महाराज, श्री संत नरहरी महाराज या महात्म्यांची सेवा आहे. सद्बुद्धी देणारे संत महात्मे आपण सेवाधारी. आपण सर्वजण सेवा करण्यासाठी उपस्थित झाला आहात. सर्वांचं अभिनंदन. ज्या कार्यासाठी आपण उपस्थित आहात हे कार्य महत्त्वाचे आहे. परमपूजनीय वैकुंठवासी रामभाऊ केरवाजी राऊत पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथीच्या निमित्तानं हा कार्यक्रम नियोजित केला आहे. यालाच आपण वर्ष श्राद्ध म्हणतो. असा हा या सर्व राऊत परिवारानं या कार्यक्रमाचं नियोजन केलंय. करावं तेवढं कौतुक कमी पडेल. सर्वाला आमंत्रण आहे. आदरणीय श्री माननीय शिवाजीरावजी रामभाऊजी राऊत, त्याचबरोबर श्री माननीय सुभाषरावजी रामभाऊजी आसनार राऊत पाटील, त्याचबरोबर श्री माननीय बालासाहेब रामभाऊजी आसनार राऊत, या सर्व राऊत परिवारानं तुम्हा आम्हाला आमंत्रण केले. करावं तेवढं कौतुक या परिवाराचं कमी पडेल. आज आपल्या वडिलांनं केलेल्या उपकारातून उतरणं होण्यासाठी हा कार्यक्रम नियोजित आहे. एक दिवस प्रत्येकाला जावं लागतं हे निश्चित आहे. गेल्याच्या नंतर त्याचा हा दसविधी म्हणजे 10वं करावं लागतं. त्याचबरोबर 13वं गोड जेवण जे असेल आपण करतो. शास्त्रानं आपल्याला सांगितलं आहे. त्या न्यायानं हा परिवार करतोय. जवळजवळ येणला जाऊन 1 वर्ष पूर्ण होते. आपल्याकडं हे सर्व केल्याच्या नंतर देखील आजचा हा विधीच करावा लागतो. जसा आपण गोड जेवणाला म्हणण्यापेक्षा आपण तिरवीला ती पूजा, तो विधी देवबापाच्या हातानं करतो, तसाच विधी आज सफल करावा लागतो. जसं त्या दिवशी पिंड पाडले तसे आजही पाडावं लागतात. आजही सर्व राशी सर्व धान्य ठेवून आपल्या वडिलांच्या फोटोपुढं ही पूजा मांडावी लागते. आणि जवळजवळ असणारा 1 वर्षाचा कालावधी झाला की ह्या जीवाला, या आत्म्याला एम दरबारातून असणारं सुटका मिळती. म्हणून हे पुण्यकर्म करावं लागतं. या नयानं या परिवारानं अभिजित केलेला आजचा हा कार्यक्रम अन्नदान आहे, नामचिंतन आहे. बरेच मंडळी परिसरातील आहे. बाहेरून आलेली सर्व कलाकार मंडळी, आदरणीय आमचे लखनजी महाराज बहिनाज वाडीकर, त्याचबरोबर पिंटू महाराज बहिनाज वाडीकर. तर नाव बदला तुम्ही, राम महाराज ठेवा बरं का. राम लखन की जोडी आहे बरं का. आदरणीय त्यांचंही अभिनंदन. त्यांच्यासोबत बालभजनी मंडळ, त्यांची वारकरी शिक्षण संस्था आहे. याही संस्थेचं मी अभिनंदन करतो. त्याचबरोबर आम्ही नेहमी डोंगरामध्ये माझी कीर्तनं असतात. वारंवार आम्हाला मदत म्हणून प्रत्येक कीर्तनामध्ये उपस्थित हे ढाळेगावकर मंडळी बरं का. या येथील असणारं आमचे कृष्णा महाराजी ढाळेगावकर हे उपस्थित आहेत. त्याचबरोबर गणेशजी महाराज हे उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपल्या दोन्ही गावातील महाराज मंडळी उपस्थित आहे. इकडं आमचे मुंजा महाराज आहेत. आमच्या अनंत महाराज शास्त्री नरळतकर हे उपस्थित आहेत. आमच्या आदरणीय नरगरे गुरुजी हे उपस्थित आहेत. त्याचबरोबर गावातील सर्व भजनी मंडळ, जे दापशे मामा आहेत, जे सांबर मामा आहेत बरं का. जेव्हा कोणी नाही तेव्हा ते आमच्या संघ असतात.
याही दोन्ही गावातील भजनी मंडळचं अभिनंदन. गावातील भजनी मंडळे आमचे विनेकरी बाबा आहेत. त्याचबरोबर परिसरातील गोपा गावातील काही भावी भक्त मंडळी उपस्थित आहेत. मरडस गावची भक्त मंडळ उपस्थित आहे. हे पाहुणे मंडळ आहे, आमंत्रण केलेली मंडळी आहे. गावातले सिस्टीमवाले उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर श्री संत देवईमाई चॅनल बरं का आपल्या सेवेमध्ये उपस्थित आहे, तत्पर आहे बरं का. याही चॅनलवाल्यांचं मी अभिनंदन करतो. ओमकार जाधव पाटील यानं या माध्यमातून देवईमाईचं पूर्ण माहिती रेकॉर्डिंग करतात. छोटं मोठं कीर्तन कोणाचं असू द्या ते उपस्थित असतात. म्हणून यांचंही करावं तेवढं कौतुक. दिलं तेवढं घेतात आणि गपचीप जातात, काही बोलत नाही. मग कार्यक्रम कोणताही असला की ते उपस्थित लावतात. म्हणून त्यांचंही अभिनंदन, सर्वांचं अभिनंदन करतो. जास्त वेळ मला घ्यायचा नाही बरं का. मी अनेक वेळा सांगत असतो, ऐका, कीर्तनकार किती तास बोलला याला महत्त्व नाही, कामाचं किती बोलला याला महत्त्व आहे. कीर्तनाला माणसं किती होते याला महत्त्व नाही, कामाचे किती होते याला महत्त्व आहे. मोजकेच असू द्या पण कामाची असं एक आग्रचित्त करून ते कीर्तन श्रवण करणारे. तर त्याला जर उद्या विचारलं देवकरानं काय सांगितले, जसं जसं मी सांगितले तसं तसंही सांगणारी मंडळी आहे. म्हणून महत्वांचं वाक्य आहे, माणसाकडे आयुष्य किती याला महत्त्व नाही, जिंदगीत जगून काय केलं याला महत्त्व आहे. कारण मोजक्याच माणसामध्ये कीर्तन सुंदर असं आपल्याला सांगता येतं आणि मोजकेच माणसं डोक्यामध्ये ठेवतात. भला जर गबाळ आला तर काहीच नाही, जरा गर्दाच सरच गर्दच असतो. आचार्याचा वाईलाच, ते लेकरायचा वाईलाच. बरं मोजके शांत वातावरण आहे. कीर्तनात आल्याबरोबर बसल्याबरोबर कोण्याही माणसाला त्याचं मन समाधान होईल असं वातावरण आहे का नाही बरं का. म्हणून मोजक्याच वातावरणामध्ये भगवंतापर्यंत पोहोचता येतं असा देवईमाईचा दरबार आहे. ही सर्व राऊत परिवार असणारा गरीब नाही, श्रीमंत आहे. बापदादाची असणारं जमीन आहे. आमचे बालासाहेबजी असणारं सर आहेत, गुरुजी आहेत. अडचण नाही कोण्या गोष्टीची. जेव्हा हा मोठ्या अंतकरणानं बरं का कृष्णा महाराज, लखनजी महाराज, आनंद महाराज मोठ्या अंतकरणानं हा परिवार आमच्याकडे आला, तेव्हा मी पहिल्या शब्दात सांगितलं होतं, माझं कीर्तन ठेवल्यावर हे माणसं जमा व्हायची नाहीत बरं का. दोन्ही गावची येत नाहीत. का येत नाहीत त्याला माहिती आहे. देवकर म्हणजे जवळ दररोजचाच आहे ना, उडतानी बसतानी संगच आहे की आपल्या. होय, देवकराचे कीर्तन म्हणल्यावर काय. मी म्हणलं होतं कोणाचं तरी कीर्तन ठेवा. ते म्हणले महाराज आम्ही जे तुम्हाला जे पाहतो, तुमचं नाव जरी तुळशीदास महाराज असेल, तुळशीदास महाराज म्हणून आम्ही तुम्हाला पाहत नाहीत. आम्ही पाहत असताना देवईमाईकडे पाहतो, तर त्याच्यानंतर देवईमाय हे तुमच्या रूपात आम्ही पाहतो बरं का. आणि म्हणून आम्ही देवईमाय म्हणून तुम्हाला हे कीर्तन द्यालो, तुम्ही एवढं करा. मग म्हणलं काय अडचण नाही बरं का. म्हणून मोठ्या अंतकरणानं या परिवारानं माझ्याकडे सेवा दिली. जसं मला देवईमाय सद्बुद्धी देताल तसं मी तासावर चिंतन मांडणार आहे. आजच्या अभंगामध्ये असणारा विचार सांगितला. का करायचा विचार? जिंदगीत येत असतानाही विचारत पाहिजे, जात असतानाही विचारत पाहिजे. प्रपंचात विचार, परमार्थात विचार. प्रत्येक मिनिटाला असा शकंताला का विचार करायचा आहे? महाराज म्हणले भूसागर आहेत बरं का, आपल्याला तरुण जायचं आहे. हे तरुण एवढं सोपं नाही बरं का. क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. 4 सागर सांगितले, विद्यासागर तरता येईल,
बहुसागरातून बी तरुण जाता येईल. संसारूपी सागरच आहे बरं का गुरुजी. हे गुरुजी सहित इकडे बरं का कृष्णा महाराज मुदाम. आज काय झेंडावंदन असल्यामुळं तुम्हाला टायमिंग भेटली बरं का गुरुजी लोकांना सरला बरं का महाराज. संसारूपी नावाचाही असणारा काय हा सागरच आहे. जन्म आणि मरण नावाचा हा देखील सागरच आहे. या चारही सागरातून तरुण जाण्यासाठी विचार करा. किती विचार करायचा आहे? सेकंदाला. सर्वात जास्त किंमत सेकंदाला आहे का मिनिटाला का तासाला? घड्याळीत काटे किती असतात बरं का. मग महत्वाचा काटा कोणता आहे? बोलतात ना. होय. अहो महत्वाचा काटा नेमका कोणता आहे? आपण त्याला तास म्हणतो. ऐका, सर्वाला माहित आहे. भागवत म्हणलं की 4 तासाचं असतं, पिक्चर म्हणलं की 3 तासाचा असतो, कीर्तन म्हणलं की 2 तासाचं असतं, आणि प्रवचन म्हणलं की 1 तासाचं असतं. अनेक ग्रंथातून जर आपण पाहितलं तर तासाला महत्व दिलं असाल, पण हे तास भगवंताचं नाम चिंतन करण्यासाठी तासाला महत्व आहे. बरोबर आहे. आपण एक ठिकाणी ऐकत आहात, 1 तास उरला कटवांग रायासी बरं का. पण आज साधू संतान तासालाही माग सारलं, मिनिटालाही माग सारलं, आणि आज सेकंदाला महत्व दिलं बरं का. आणि त्यामध्ये सेकंदामधला सेकंद म्हणजे किती सेकंद? मला महाराज म्हणले अर्धा सेकंद. अर्धा सांगत राहा. अर्धा सेकंदाची जरी आम्हाला साधूच भेट झाल्याबरोबर तेने होय अर्धा सेकंद जरी आपल्याला सवाल घडला की पाप राहत नाही. म्हणून या परिवारानं देवई मायला जवळून पाहितले. राम भावना असणार देवई माईच्या सेवेमध्ये राहिले. म्हणून देवई माईच्या संगती मधला एक एक सेकंद, एक एक वेळ त्यानं पारखून पाहितला. आज ते गेले असले तरी पण ते सेवेनं इथं राहिले. त्यानं प्रत्येक उठता बसता सर्व काही करता देवई माई महाराजांचं चिंतन केलं आणि देवई माईच्या सेवेत रुजू राहिले. म्हणून आमचे रामभाऊजी बरे का, रामभाऊ आज ते नाहीत पण त्याला आनंद वाटत असेल. आज माझ्या प्रथम पुण्यतिथीच्या निमित्तानं देवई माई संस्थान मध्ये कीर्तन व्हालंय. अजून काय पाहिजे? इतर कोणाही महाराजाचं न होता देवई माईच्या एक बरं का दासाचं व्हालंय. किती आनंद वाटत असेल हो.
स्वर्गातून बघत असतील, मुलानं आमच्या जे निर्णय घेतला म्हणजे राईड घेतला बरं का, हे तैलातून आनंद वाटतो बरं का. म्हणून तैना असणारे प्रत्येक शकंताला विचार केला असेल तो परमार्थाचा, माणसं विचार करतात तो प्रपंचाचा. खरं बोला, जीवनामध्ये आल्याच्या नंतर परमार्थाचा विचार करावा का प्रपंचाचा? बोला. प्रत्येक माणूस विचार करतो तो प्रपंचाचा. प्रपंचाविषयी अनेक आपल्याला दृष्टांतही सांगता येतील आणि प्रमाणही सांगता येतील. प्रपंचामध्ये माणसाचा एवढा बारकाईनं विचार आहे, काय केल्यावर काय होईल आणि कसं केल्यावर काय होईल विचारायचे. आपण जर देवकर महाराजांच्या कीर्तनाला गेलो की 2 तास टाइम घेते, ते गुणान राहत नाही. 2 तास कीर्तनाचे, मग जेव्हा 1 तास, 3 तासाचं काम बुडवलं ना, 3 तासाचं काम बंद राहिलं ना, डायरेक्ट मग झपका मारायला जाऊ. मग किती विचार आहे माणसाचा बघा ना. बारकायचा विचार आहे तो प्रपंचाचा. महाराज म्हणले, दादा एवढा बारकाईनं जर तो परमार्थाचा विचार केला ना, करावंच लागतो. का करायचा महाराज? अरे माणसाकडे आयुष्य कमी आहे म्हणून करा, सांगता येत नाही. 4 युग सांगितले बरं का. करता बरं का बघा महाराज, प्रत्येक युगामध्ये आयुष्य कमी होत गेलं. आता असणार कलियुग आहे. तेरता करता आणि दापार युग आणि कलियुग. प्रत्येक युगामध्ये असणार 1 शून्य कमी झाला. सुरुवातीला 1,00,000 आयुष्य होतं, त्यांचा पुढचा 1 शून्य कमी केला. किती राहिलं? बोला. 10,000 राहिलं. 10,000च्या पुढचा 1 शून्य कमी झाला. किती राहिलं? बोला शास्त्री महाराज. 1,000. 1,000च्या पुढचा 1 शून्य कमी झाला. किती राहिलं? बोला 100. बरं का. तसं 3च वेळा आपण सांगितलं. तसं महाराज म्हणले 4. 100च्या पुढचा 1 जर शून्य कमी झाला तर किती राहील? बोला 10 वर्षच राहील ना. म्हणून भगवंताला प्रार्थना करा, देवा याच्या पुढचा शून्य कमी होऊ नये. ऐका, शून्याला महत्व आहे काय एकाला महत्व आहे? बोला. 1 आकड्याला महत्व आहे का शून्याला महत्व आहे? बरं का. आपण 0 म्हणतो त्याला. हे आता गुरुजी जरा दुसरी भाषा वापरतात. सरळ इथे 0ला किंमत आहे का 1 आकड्याला? महाराज म्हणले 0लाही किंमत आहे आणि एकाच्याही आकड्याला किंमत आहे. इकडे 100 जरी 0 लावले आणि एकाचा जर आकडा नसेल, एकेदा कवीने फाटा बापू सोनिया, फाटा बापू सोनिया, फाटा बापू सोनिया. एकेदा कवीने फाटा बापू सोनिया, फाटा बापू सोनिया, फाटा बापू सोनिया. एकेदा कवीने फाटा बापू सोनिया, फाटा बापू सोनिया, फाटा बापू सोनिया. एकेदा कवीने फाटा बापू सोनिया, फाटा बापू सोनिया, फाटा बापू सोनिया. म्हणून महाराज म्हणले 1 जर नसल तर 0ला किंमत नाही आणि 0 जर नसेल तर 1ला किंमत नाही. तसं जिंदगीमध्ये आल्याच्या नंतर संसार बी महत्वाचाच आहे
आणि परमार्थही महत्वाचाच आहे. मी काय सांगायलो, जिरोजर नसल एकाला किंमत नाही. जन्माला आला पण असणारा परमार्थात नाही. काय किंमत आहे? मोप संसारात गुंतला. किंमत आहे? बोला शास्त्री महाराज अलीकडे या. किंमत नाही. बार परमार्थातच गुंतला, संसारात पडला नाही. निस्ता परमार्थात राहणाराला देव भेटतो असं कोण म्हणलं तुम्हाला? हे जे गोसाई आहेत ना, या गोसाईच्या नादाला लई लाग जाऊ नका. बरं का? याला देव भेटत नाही लवकर. त्यालाही पुरावा आहे. महाराज म्हणलं, जिंदगी देऊन ज्यानं दोन्ही साधले त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही. ज्याने साधिले दोन्ही आणि त्याचा एवढा नाही कोणी. म्हणून एकच करायचंय. मग दोन्ही याच्यामध्ये अडकला तर तुकोबारा आहे. परमार्थातही होते प्रपंचातही होतेच. नाद बाबा प्रपंचातही परमार्थात अनेक यादी देता येईल. फक्त एकच करायचंय. प्रपंचामध्ये आल्याच्या नंतर लय प्रपंचाला चिटकून राहायचं नाही. प्रपंचाचं करीत बसायचं नाही. परमार्थात अविस्य राहा. कारण संसारात अविस्य राहा. पण दिसा कुठं? महाराज म्हणले परमार्थाकडे दिसा. संसार भजन करावे टायमिंगला महत्व दिलं. कारण भजन वेळोवेळा करा म्हणजेच याचा अर्थ आहे सकंताला तुम्ही काय करा तर ईश्वराची आठवण करा. का करायची महाराज? प्रत्येक सकंताला सावधान केला. आपल्याला सावधानाचा विचारा दिला. म्हणून महाराज म्हणले सावध होनी भजनी बरं का. देव करा कैवारी. माझ्या मल्हारीची वारी हो. माझ्या मल्हारीची वारी. अहम वागा सोहम वागा भजनी
म्हणतात बाबा तुम्ही सावध राहा. का राहायचंय? प्रत्येक वळणाला गतुरक आलं. गतुरकच म्हणतात ना, सांगत राहा, लक्ष द्या. आणि का एखाद्यावर आमचा उच्चार होत नाही. तुम्ही कुठे फोन? प्रत्येक रोडवर असणार गतुरेक आहे, तिथून आपल्याला पुढे जायचे. लागतातच वळणाला, प्रत्येक वळणाला पाठी सावधानाची. तसं या प्रपंच रूपी असणाऱ्या रोडवर बरं का सावध करण्यासाठी साधू उभा राहिले. दादा, प्रपंचामध्ये अविसर आपण परमार्थाकडची चाल कर. ज्या व्यक्तीला कळालं त्या व्यक्तीचे मग असे कार्यक्रम होतात. वैकुंठवासी रामभाऊ राऊत यांना कळालं, म्हणून आज असणारा हा त्यांची प्रथम पुण्यतिथी होती. प्रथम वर्ष सराज आहे. का प्रपंचात असणारा विचार करायचा आहे. सोडाचं म्हणणं साधूच नाही. प्रपंचात अनेक दृष्टांत आले, अनेक प्रमाण आले, फक्त कसं राहायचं हे सांगितलं. महाराज म्हणले, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी पक्षासारखं राहा. पक्ष्यांगणी उतरती, ते का गुंतवल्या राहती, ते राहत नाही. चारा टाकल्याला तो टिपतात आणि उडान घेतात. त्याच्यात 2-3 दृष्टांत आले बरं का, सर्व सांगत बसायचं नाही. पुढचा दृष्टांत महाराजांना दिला, वस्ती कर वस्ती आला बरं का. सकाळी तो पाहुणा उठून गेला, कोणाला काही मागत नाही. तिसरा अनेक दृष्टांत आला, कमळाचं फुल पाण्यामध्येच राहायचं, पण पाणी अंगाला सत्यवादी
होते कमळ, पण अंगाला पाणी लागू देत नाही. लागू देतं का? बोला, सरला विचारला. अनेक माणसं राहतात पण अंगाला लागू देत नाही. तसा संसारात पण संसार अंगाला चिटकू द्यायचा नाही. रावणाकाचं मत महाराजांचं नाही, संतांचं नाही. पण प्रपंचामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही विचार करा. का विचार करायचा हा आपला प्रश्न आहे. शास्त्री तुम्हाला अहो याचा अर्थ आहे महाराज प्रत्येकाला असणारे इथून तरुण जायचंय बरं का. तरुण सोपाई का? म्हणून कोणती गोष्ट असू द्या प्रत्येक याच्यामध्ये विचारत पाहिजे. विचारा वाचूना विचार असावा. प्रपंचातही विचारच, परमार्थातही विचार. कीर्तनाला आल्याच्या नंतर कुठं बसावं, कसं बसावं याचा देखील विचारच पाहिजे. कीर्तन झाल्यावर किती जेवावं, किती जेवू नये याचा देखील विचारच पाहिजे. जेवायला देखील कसं बसावं याचा देखील विचारच सांगितला माणसाला. इथून आपल्याला गंगाखेडला वाहनात बसून जायचंय तरी पण बोला विचारच आहे. गंगाखेडला गेल्याच्या नंतर नेमकं काय खावं, कोण्या हॉटेलमध्ये खावं याचा देखील विचार पाहिजे. होय, भेळ खावं का खिचडी खावं, होय याचा देखील विचार पाहिजे. म्हणून प्रत्येक सेकंदाला महाराज म्हणले तुम्ही काय करा, विचार करा.
भवसिंधू या सागरातून आपल्याला तरुण जाता येईल अशाचा तुम्ही काय करा, विचार करा. सोपं आहे. या सागर असणार फार खतरनाक आहे. बहुसागर मुनी काय साधारण सागर नाही. या सागरातून तरुण जाण्यासाठी फार अडचण आहे. जाता येईल असणार बघा. दोन्ही तड्या पाणी पलीकडे जाणं शक्य नाही. जाता येईल का? पण जाता येतं हे विशेष आहे. कशाला जाता येईल? महाराज म्हणले नाम चिंतनानं सांगड बांधा भक्तीची. बरं का? हरिनामाची सांगड जर बांधली तर याच्यातून पलीकडे जाता येईल. या बहुसागरातून आपल्याला तरुण जाता येईल म्हणून विचार करा. आता बहुसागर तरता येईल पण ज्ञान नावाचा म्हणजे विद्यासागर म्हणले हा सागरच आहे. या सागरातून तरुण जाणं शक्य आहे का? किती जरी ज्ञान कमीलं तर माणसाला काय वाटतं? कमीच पडायले, कमीच आहे. अरोन या सागरातून असणार तरता येईल का? पण महाराज म्हणले याही सागरातून तरुण जाता येईल. त्या जर व्यक्तीला पक्का गुरु मिळाला ना, बाय मी पक्का गुरु केला. आता हे गाणं आलंय ना, बरं का? बाय मी पक्का गुरुचा चेला. पक्का जर चांगला जर गुरु मिळाला, खंबीर देवई माई सारखा, मोतीराम महाराजासारखा, रघुनाथ गुरुजी सारखा, काय अडचण आहे ज्ञानाची? हात ठेवल्याबरोबर ज्ञान. अजून काय पाहिजे? काय मला तात्काळ बदलून टाकतात ते. कृपा कटाची न्याळीले आपुल्या पदवी वैसविले. गावबा महाराजांना काय येत होत? तू कमने आले समर्थाचे मना. तू कमने आले समर्थाचे मना. तरी होय दाना रंकटाचा. तरी होय दाना रंकटाचा. तू कमने आले समर्थाचे मना. अरे त्या महात्म्यांच्या मनामध्ये आल्यावर काय होणार नाही. तात्काळ आपल्यासारखं करतात ते महात्मे. ज्ञान असणार ऑटोमॅटिक मिळतं. मग ज्ञान नावाचा सागर म्हणजे ज्याला विद्या नावाचा सागर तरुण जाता येतं. पण महाराज म्हणलं याला देखील विचार करावा लागेल. नेमका कोण्या महात्म्याकडे जायचंय, कोण्या साधूकडे जायचंय, बरं का? कोण्या असणार महात्म्याकडे जायचंय. जवळ देवय माहीत निघाला तिकडं कुंभमेळ्याकडं. कसं जमल? अरे इथं पडा आधी पाया बापू, मग कुंभमेळ्याला जाय. बरं जर म्हणले मला, बरं का कृष्णा महाराज सर देवाय माय तुम्ही नाही गेले कुंभमेळ्याला? म्हणलं इथंच आहे ना कुंभमेळा. देवाय मायला सोडून कुठं जाऊ मी कशाला? बरं का? अरे म्हणून कळालं पाहिजे. याच्याकडे आलात की तुम्ही विद्या नावाचा सागर नाव म्हणजे ज्ञान नावाचा सागर तुम्ही तरुण जाताल. बहुसागर नावानं तरुण जाताल. बरं का? आता कोणता आहे? परपंच रूपी सागर आहे. परपंच रूपी सागरात दुःखच आहे. आता अनेक प्रमाणे अनेक दृष्टांत माहीतच आहे.
याही सागरातून तरुण जाण्यासाठी भगवंताची कास पकडा आणि भगवंताची कास पकडली की पलीकडे आपण जाऊ शकतो. देव तुम्हासाठी उभा आहे. पहिलं तरी उभा पहिला उभा दाता कटे कराटे बोले पहिला उभा दाता कटे कराटे पहिला उभा दाता पहिला उभा दाता भवाचा करी गता जीता पहिला उभा दाता कटे कराटे बोले पहिला दादा कटे कराटे बोले करी गले देता पहिला दादा कटे कराटे बोले पहिला दादा कटे महाराज म्हणलं पहिलं उभा बहुसागर तरता कार्य करीसती चिंता. बघा भगवान तुम्हासाठी पलीकडे उभा आहे. त्याचे हात बघा महाराज. बघा सर्व वर्णन केलं. कटेवर हात आहे, सुंदर ते ध्यान उभा विठेवरी पुढं ठेवून या. बघा म्हणून आपल्यासाठी मालक उभा आहे. आपली वाट पाहतो वाट पाये उभा आवडी. बघा कृपाळू तातडी मोठा वेळ. म्हणून या संसारूपी सागरातून तरुण जाण्यासाठी तारून नेण्यासाठी देव उभा आहे. तिन्ही सागर आपल्या लक्षात आले. पहिला कोणता? विद्यासागर, त्याच्यानंतर बहुसागर, त्याच्यानंतर संसारूपी म्हणजे प्रपंचरूपी सागर. बरं का आता जन्म मरण नावाचा सागर आहे. बऱ्याच मंडळी आमची गोपेकर मंडळी आमचे गुंजे गावकर तिथं अभंग हाच घेतला. आल्यावर त्याच्या लक्षात आलं गोप्याला जे अभंग घेतला आमचे आनंद महाराज होते. त्याला वाटलं देवय माहिती तिथलं भांडवल इथं सांगते काय की आता तुला त्याच्यामधले त्या दिवशी मला सागर सांगणं झालं नाही म्हणून हा अभंग इथं घेतला. दुसरं काय नाही. बरं का त्या दिवशी सांगितलं प्रथम पुण्यतिथी प्रथम वर्ष श्राद्ध का करायचं. आज आपला विषय या 4 सागरातून आपल्याला तरुण कसं जाता येईल. बरं का जलमरूपी नावाचा आणि मरणरूपी नावाचा हा देखील काय सागर. म्हणून विचार करा. बरं का महाराज तरावया पार भवसिंधू हा भवसिंधू आहे. जलमाला येणं देखील सोपं वाटलं का? होय सोपं आहे. आपल्या मनावर काय नाही. जलमाला येणंही मनावर नाही आपल्या आणि जलमाला येतो म्हणला तरी नाही. काय आपल्या हातात सूत्र आहे. बरं कसा बसा तयार झाला तर महाराज तो दुःखामध्ये माणूस अडकतो. तुकोबाराय म्हणले ना काय सांगू गर्भीची यातना मद भोगिता नारायणा. काय सांगा बरं गर्भा दुःख आहे. बरं जन्माला येताना दुःख नाही का? आता तिथे बरेच दृष्टांत आहेत बरं का. कथा लांबल्या जातील आपल्या. जन्माला येण्यासाठी तयार झाला देवानं त्याला सुटका दिली. देव म्हणले काय अडचणी मी बाहेर काढतो. देव तयार झाले आणि त्या जीवाला मला त्या बाहेर घेण्यासाठी भगवंतानं वचन दिलं आणि तो जन्माला घालण्यासाठी तयार झाले. पण जन्माला येताना तरी काय सोपं आहे का? सोपं नाही ना. 9 मास कष्टीलासी 10व्यानं परसूद झाली येताची जाड तुझी कर्म आड आलं तर महाराज मान अडकली तर महाराज सोपं आहे का? महाराज म्हणलं कर्म अडवू नये. मग कर्म जर आलं तर माणसाला मरावं लागतं बरं का. उडाला आला
अडकली 10वा हा शब्द राहिला म्हणून 10व्यानं वर का महाराज मग कर्माधर आलं तर माणसाला मरावं लागतं मग इथं नाही कुठं जावं लागतं बोला गंगाखेड पटकेवाले इकडे लक्ष द्या फेटेवाले गंगाखेडला वाढलं वाटलं गंगाखेडला गेल्याच्या नंतर तिथं विलाज होत नाही मग कुठं अंबाजोगाईला गेल्या मग लातूरचे डॉक्टर साहेब विचारतात मग नेमकं सांगा तुम्हाला काय हवंय पोरग पाहिजे का मालकीन पाहिजे काय उत्तर देतील माणसं दगडे मामा खरं बोला काय उत्तर देतील कोणी म्हणणार बरं का डॉक्टर साहेब पोरग मेलं तरी हरकत नाही पण बायको वाचली पाहिजे अर्धांगिनी आहे माझी काय म्हणले कुंभारीण जर पक्के असल्या होय मडके बनवायला काय येळ आहे कुंभारीण पक्के असल्या मडके तयार व्हायला काय मरू द्या म्हणत नाही ते पोरग वाचलं पाहिजे म्हणून याला कर्म आणायला म्हणावं आता कर्माचा विषय वेगळा आहे कर्मानं अनेकाला वनवास भोगावा लागला कर्मावर बोलत बसलं की 1 तास लागतो मी लांबिणार नाही मरत आहे उगं नाही देवई माईचं कुत्र आहे मी काही साधारणचं थोडंच शास्त्री महाराज समर्था घरचे स्वान त्याशी सर्व देती मान मोठ्यांचं कुत्र नाही बरं का पडून राहील तर बरं का पडून राहिल्याचा एकच फायदा ऑटोमॅटिक ज्ञान झालं महाराज कुठं जायची गरज नाही कोणा समजते कुठं अभ्यास करायची गरज नाही मी करीत बी नाही बोंब मारायला वाचायलाच काय येत नाही कुठं अभ्यास करू एवढंच करतो आता सर्वाला माहिती आहे फक्त जाता जाता देवई माईचं दर्शन करून जातो देवई माई तुम्ही आता सांभाळा म्हणतो आणि आल्यावर एकदा दर्शन करतो झालं का काय महाराज ते संत आहे संत नव्हती जगा वेगळे चला विषय महत्वाचा आहे म्हणून महाराज असणार जलमाला येणं देखील सोपं आहे म्हणून जन्मही आपल्या मनावर नाही मरणही आपल्या मनावर नाही जन्म नावाचाही सागरच आहे आणि मरण नावाचाही बोला सागर आहे जन्माला येताना देखील महाराज म्हणले काय कर विचारच कर बरं आल्याच्या नंतर माणसाला कसं मरायचं याचा देखील विचारच केला पाहिजे माणसं विचार करतात जन्माचा शक्यतो माणसं वाढदिवस म्हणा जन्मदिवस म्हणा साजरा करतात कोणी मरण दिवस साजरा केला का बरं काय शक्यतो करणार नाहीत माणसं पण तुकोबारायांचं वाक्य तुकोबारा म्हणले आम्ही मरण मी माझ्या डोळ्यानं पाहितलं आठवतंय का तो झाला सोहळा म्हणून मी मरणाला घाबरत नाही मरण माझे मरून गेले मदत केले अमर मरणाचा विषय कारण मरावत लागतं मरण हे अटले उपजल्या पिंडा 9वी मर गए 10वी मर गए शस्त्राट्यांसी 33 कोटी देव पड काल के पासी मर गए इंद्र मर गए चंद्र
मर गए राजा दशरथ, मर गए राजा रावण, मर गए प्रभु रामचंद्र, येथे उरोनाई आले अवतार, केरते पामर. जीव किती मरण हे अटल आहे, मरणाला घाबरायचं नाही. माणूस हॅलो 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 उडाला विठ्ठला हॅलो या सागरातून आम्हाला असणार तरुण जायचंय. तरावया पार भवसिंधू महाराज, मरणाचा कुठं विचार करावा का? काय गरज आहे विचार करायची? अरे साधू महात्म्यानं मरणाचा विचार केला. हॅलो हॅलो साधू महात्मे मरणाकडे जास्त लक्ष दिलं, जन्माकडे. हॅलो एक दिवस जायचं हे निश्चित आहे. म्हणून विचार करा, क्षणोक्षणाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू. का विचार करायचा हा निर्दय नाश काय कुछ काय? नाशिवंत देह, नाशिवंत देह, जाणार सकळ. नाशिवंत देह, नाशिवंत देह, नाशिवंत देह, जाणार
जिवंत देह दानार सकळ आणि ऐस खातो काळ सावधान. काळ प्रत्येकावर टपलाय, कोणी असू द्या. काळ सकंताला आपल्या संग आहे, म्हणून सकंताला विचार करा. क्षणोक्षणा हाची करावा विचार. कारण प्रत्येक घडीला आपल्या संग घडी घडी काळ वाट्याची पाय. अजून किती आहे अवकाश, किती अवकाश आहे, किती आयुष्य असणारा काळ मोपतो बरं का. म्हणून महाराज म्हणले काळ महाग आहे. काळ प्रत्येक आयुष्य मोपतो बरं का. काळ लागला मापा बरं का, सोपं आहे का. म्हणून असणार तुम्ही सावध राहा असं महाराजांचं म्हणणं आहे. हे नासका नर्दय नासका कुचका जाणारा. काही गोष्टीचा नाश होतच नाही, काहीचा झाल्याशिवाय राहत. 3 नाश सांगितले, परतानाश, आश्रयनाश आणि स्वभावनाश. बरं का. आता आश्रयनाश कसा, स्वभावनाश कसा, परतानाश कसा, हे मांडीत बसत नाही. पण एक दिवस याचा नाश होणार हे निश्चित आहे. म्हणून नासका हा निर्णय आपल्या सोबत आहे. लाईट आहे ते बंद करा, स्वराच्या बाहेर नाही आलं. जा पटकन जा. अरे उडाला
पाय काळ डोळे मुख बोलाया वचन हात पाय हात डोळे मुख बोलाया महाराज म्हणले इथं आलं की माणसाला देव होता येतं. देव पावावया गेलो तेथे देवाची वनिया ठेलो. ऐका, किती जरी हा नासका नरदेय असल, पण महाराज म्हणलं याच्यामध्ये एक फायदा आहे, देव मिळता येतो. किती जरी असणार एखादा गोड भाजी कामाची का कडू भाजी कामाची होय. कडू कामाची, कारलं कडू आहे पण रोग घालते. वांग संडास लावतोय गेड बाकी पण म्हणून नरदे नासकाय नासिवंत देह जाणार सकळ. जाणारा नरदे तुम्ही साधूच्या संगतीत घाला. संत समागम धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची तातडी करा. तातडी कारण कोणाही सोबत करण्यापेक्षा साधूच्या संगतीत भजन करा. काय होईल महाराज, नासक्या द्यायला असणार किंमत देईल आणि मग लोक तुमचा उदो उदो करतील. मग म्हणावं लागन धन्य आम्ही जलमालो दास विठोबाच झालो. मग त्या पदवीला तुम्ही पोचती होताल. आविष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. मग माणूस त्या पदवीवर आरूढ झाला ना, त्या माणसाच्या डोळ्यामध्ये कसलाही दूर राहत नाही. नका डोळे दुरे भरून राहावो. हे लोकीचा व्यवहार आहे. मग इथल्या हे लोकीच्या व्यवहाराच्या पलीकडे माणूस जातो. मग त्याला कसलाही अभिमान राहत नाही. अभिमान नुरे अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. अशा आमच्या वैकुंठवासी बरं काय रामभाऊजी रामभाऊ राऊत या असणारा महाराज याच्याकडे अभिमान नव्हता. त्यावर तिला पोचले सच्चिदानंद बाबा. बघा महाराज, अविशाच्या साधने आणि सच्चिदानंद पदवी घेणे तिथपर्यंत पोहोचले. आणि म्हणून कसलाही कुठलाही डोळ्यामध्ये धूर न ठेवता देवाई माईच्या संगतीत राहिले. परमार्थाची वाटचाल केली आणि एक दिवस जावं लागतं हे निश्चित आहे. गेले ते पण आपल्या कार्यानं कृतरूपी राहिले. मरावं लागतं. आज या परिवारांचे या मुलांचे हे सर्व बघण्यासाठी त्यांचे वडील नाही तरी पण ते स्वर्गातून बघत असतील. झाड सावलीच गेलं आता खेळ हा उनासी. झाड सावलीच गेलं आता खेळ हा उनासी. झालं रिकाम आभाळ आता चटके उरासी. बाप गेला दूर देशी हो बाप गेला दूर देशी. सदा राहिला आधार आमालेकराच्या पाठी. सदा राहिला आधार आमालेकराच्या पाठी. बापा राहिली रे तुला एक मारायाची मिठी.
माझ्यासाठी तू पंढरी, माझ्यासाठी तू पंढरी, माझ्यासाठी तूच कासी. बाप गेला दूर देसी, हो बाप गेला दूर देसी. वा. अनंत महाराज की जय राहो. वडिलाचं फार महाराज प्रेम असतं. महाराजांना आपल्या कवितून सांगितलं आहे. अरे गोंधळ असा झाला, ते लावल्यामुळं स्वराच्या बाहेर गेलं. ते समजाच आमचं काय पवार साहेब लाईटवर चालू करायला पाहिजे. ते म्हणजे काय आमच्या स्वराच्या पुढे गेलं ते मग आमचं सऱ्याच व्यंगला आता. तुम्ही काम तेच करायचं. म्हणून महाराज म्हणले जिंदगीत आल्याच्या नंतर चांगलं काम करा, नाव निघतं. अशा महान परमपूजनीय वैकुंठवासी रामभाऊ केरबाजी राऊत याईनं चांगलं काम केलं म्हणून आज त्यांची प्रथम वर्ष श्राद्ध होते. प्रथम पुण्यतिथी आहे. का करावी हे मला 10 मिनिटं सांगायचं होतं. मला ते गोंधळ लागेना आपला आणि त्याचा. बरं का करावा हा विधी? हे बंद होते का 10 मिनिटं? जनरेटर बंदच करा वाटलं असंच सांगतो. पण स्वराच्या बाहेर नेले आम्हाला. पवार बघा ते बंदच करा. हरी विठ्ठला सकळ असं ऐसा का तो काळ सावधान. का करावं वर्ष श्राद्ध? याचं कारण आहे एक दिवस मरावं लागतं. जीवनामध्ये 16 संस्कार करावं लागतात. लांबीत नाही. पहिला करावा लागतो तो गर्भधारण संस्कार, दुसरा केला जातो तो नामकरण संस्कार, तिसरा केला जातो तो विवाह संस्कार. मरण आटलं मेल्याच्या नंतर 13 संस्कार करावे लागतात. बरं का? 13 आणि 3 किती झाले? 16. चटचट बोला. 16 संस्कार इथं केले. कारण अगोदर 3 करावं लागतात आणि मेल्याच्या नंतर 16 केव्हा करावं लागतात? तो जीव खडा घरी आणून करावं लागतात. पहिल्या दिवशी पहिला, दुसऱ्या दिवशी दुसरा, असा 13 दिवस. 13व्या दिवशी जीव आत्मा भोजन करतो, वाटचाल करतो. घर आपलं 1 वाजता म्हणजे असणारं सोडतो. बरं का महाराज? गेल्याच्या नंतर घर सोडल्या 13व्या दिवशी त्याला जाता जाता वैतरणी नावाची नदी लागती. ती घाणंडी आहे. अनेक तिच्यामध्ये संकट आहे. त्याच्या जीवनामध्ये गोदान, वस्त्रदान, अन्नदान घडलं ते सर्व कामी येतं आणि गोमातेच्या साह्यानं तो पलीकडे जातो जीव. बरं का? पलीकडे असणारा तो जीव जातो. जवळजवळ त्या आत्म्याला जीवाला झाला 48 दिवस लागतात. 48 आणि 13 किती झाले? बोला सर. 61 दिवस झाले. बरं का? 61 दिवसाचा कालावधी लागतो पलीकडे झाला त्याने. तिथून स्वर्गामध्ये झाला, एम दरबारा झाला 39 दिवस लागतात. 39 आणि 61 किती झाले? 100.
100 दिवसाचा कालावधी एम दरबारात पोहोचायला लागतो. इथंही कोर्ट आहे, तिथंही कोर्ट आहे, इथंही वकील आहेत, इथं अनेक वकील आहेत. इथं काय दाम दिलं की बाजूला जाते, तिथं एकच वकील आहे, त्या वकिलाचं नाव आहे चित्रगुप्त. बरं काय असा हा सर्व विधाची असणारं महाराज काय म्हणावं लागतं त्याला, आरोपी पत्र त्याचं सादर केलं जातं. विचारपूस त्या व्यक्तीवर केल्या जाते, जिंदगीत काय केलं, जन्माला आल्यावर आणि गेल्याच्या नंतर मुलाबाळानं काय केलं, जिंदगीभराचं पुण्य आणि दहाव्याचं गोड जेवणाचं म्हणा, तेरवीचं, हे सर्व पुण्य एकत्र करतात. महिन्याला एक माणूस जेव घालायची परत आहे आपल्याकडं, आणि ते पुण्य सर्व एकत्र करून आज त्या व्यक्तीकडे असणारं महाराज ते मांडणी करतात, सर्व असणारं पुरावे गोळा करतात. आणि जवळजवळ त्या व्यक्तीवर ती केस 265 दिवस लागू असते. 265 हे 100, एकूण 365 दिवसाचा काळ लागतो. आणि आज सर्व त्याचा पुरावा एकत्र गोळा करून त्या जीवाला त्या यमदरबारातून आज सुटका मिळते. बरं का त्या आत्म्याला म्हणा. मग जसं जसं त्याचं पुण्य असेल तसं तसं त्याला जन्म. सर्वात जास्त पुण्य असेल संतांच्या घरी, जरा कमी असेल राजघराण्यात, त्याच्याहून थोडं कमी असेल महाराज तसं श्रीमंत घराण्यात, त्याच्याहून थोडं कमी असेल गरीब घराण्यात. पुण्यात नसेल मग डुकराचे मांजराचे हे जन्म घ्यावं लागतात. 100% आज कीर्तन भजन अन्नदान ह्या मुलाबाळानं केलं त्या अर्थी 100% रामभाऊला चांगल्याच घरी जन्म मिळाला आहे निश्चित आहे. ते आज ठरीला जातो एकच्या नंतर नेमकं कुठं पाठवायचं. म्हणून हे झालेलं आजचे अन्नदान, आजचं नामस्मरण, मुलाबाळानं वर्षभर केलेलं पुण्य तैला असणारं पार्सल होऊ आणि त्या कोर्टातून त्यांचा विजय होऊ हे भगवंताकडे देवई मायकडे मागणी करायची आणि याच ठिकाणी थांबायचे. पुनश्च एकदा सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि या सर्व परिवारानं केलेला आजचा हा कार्यक्रम या पुनश्च एकदा या परिवाराचं अभिनंदन करून याच ठिकाणी थांबतो. परमपूजनीय वैकुंठवासी रामभाऊ केरवाजी आसनाराव राऊत पाटील यांच्या चरणी झालेली सेवा अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर हॅलो हॅलो हॅलो